ठाकरे साहेबांचा जो मराठीविषयी आणि अन्य भाषेविषयी त्यांचा जो मत आहे, मी त्यांचं त्या विषयाला समर्थन करतो. त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की या देशामध्ये विविध भाषा आहे, प्रत्येक राज्यामध्ये विविध भाषा आहे. आणि त्यांनी बरंच राजस्थान, गुजरात, बिहार या सर्व ठिकाणीची जी लोकल लँग्वेज आहे ती हिंदी नाही, ही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि असं बोलत असताना त्यांनी हे म्हटलं की आपण ज्या राज्यामध्ये राहतो, जिथे आपण रोजगार कमवतो, वर्षानुवर्ष आपण पिढी दर पिढी त्या राज्यामध्ये राहतो, तिथली भाषाचा जर तुम्ही अवहेलना करत असतील तर ते सहन केलं जाणार नाही. मी या गोष्टीचंही त्यांचं समर्थन करतो. पण फक्त कायदा सुव्यवस्था आम्ही हातात घेणार किंवा कोणाला कानाखाली वाजवणार या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था पाळणं हे महत्त्वाचं आहे. त्यांना एखादी गोष्ट, एखाद्या भाषेचा अपमान वाटत असेल तर निश्चितपणे त्यांनी जाऊन कंप्लेन करायला पाहिजे, पिटिशन फाईल करायला पाहिजे, जेणेकरून या देशाची लोकतंत्र ही साबूत राहतील. प्रत्येक नागरिक जर कायदा आपल्या हातात घ्यायला लागलं तर देशाचा आणि राज्याचा काही खरा राहणार नाही. ही एक इंटरनल रेव्होल्युशनरी वॉर भाषांची सुरू होऊन जाईल. भाषा हे संवादसाठी असते, भांडणासाठी नसते. जेवढी जास्त भाषा तुम्हाला येईल, इट्स अन ऑर्नमेंट. आपण असं म्हणतो इंग्लिशमध्ये, वेल सेड इज हाफ डन. म्हणजे कोणाच्याही मातृभाषेमध्ये जर तुम्ही त्याच्याशी संवाद साधलं, त्याला आपलासा वाटतो, त्याला आपुलकी वाटते. तर जेवढी जास्त भाषा तुम्हाला येईल तेवढ्या जास्त भाषा तुम्ही शिकलं पाहिजे. आणि निश्चितपणे ज्या राज्यात तुम्ही राहतात, वर्षानुवर्ष पिढी दर पिढी राहतात, त्या राज्यामधली भाषा समजा तुम्हाला एखाद्या वेळी येत नसेल, तुमची ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत असेल, पण त्याची अवहेलना करणं, त्याचा अपमान करणं किंवा अहंकाराने बोलणं का नाही बोलणार, आम्हाला येत नाही, काय करणार, ही पद्धत चुकीची आहे.